नमस्कार मित्रांनो, मी नयन स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपलं जे इलेक्शन कार्ड आहे, वोटर आय डी कार्ड, हे एडिट कसं करायचं आणि एक नवीन कलरफुल वोटर आय डी कार्ड आपल्या घरी कसं मागवायचं. सर्वात प्रथम आपला ब्राउझर ओपन करा आणि ब्राउझरमध्ये ॲड्रेस बारवर voters.eci.gov.in हे झाल्यानंतर इथून आपण इपिक डाउनलोड यावर क्लिक करा. इथे आपल्याला लॉग इन करण्यास सांगतात. जर आपण नवीन यूजर असाल, आपण जर याचा आय डी पासवर्ड बनवलेला नसेल, तर आधी आपण एक आय डी पासवर्ड बनवून घेऊयात. साइन अपवर क्लिक करा. आपला मोबाईल नंबर टाका. ईमेल ॲड्रेस ऑप्शनल आहे, टाकला तरी चालेल, नाही टाकला तरी चालेल. आणि त्यानंतर हा वरती जो कॅप्चा आहे तो एंटर करा. आणि कंटिन्यूवर क्लिक करा. आपलं नाव लिहा, आडनाव, पासवर्ड सेट करा. आणि रिक्वेस्ट OTPवर क्लिक करा. एक OTP आपल्या नंबरवर पाठवतात. तो नंबर एंटर करा आणि व्हेरीफाय या बटनावर क्लिक करा. सक्सेसफुली साइन अप झालेलो आहोत. आता लॉग इन करूयात. आपला मोबाईल नंबर आणि जो पासवर्ड सेट केला होता तो पासवर्ड एंटर करा. कॅप्चा एंटर करा. रिक्वेस्ट OTP, पुन्हा एक OTP येईल. व्हेरीफाय अँड लॉग इन. तर आता आपण लॉग इन झालेलो आहोत. आपलं नाव इथे दिसत आहे. परत इपिक डाउनलोडवर क्लिक. आपला जो इपिक नंबर आहे तो एंटर करायचा आहे. आपलं राज्य निवडा आणि सर्च. तर आपलं नाव इथे येतं आहे आणि इथे सांगतो आहे की मोबाईल नंबर रजिस्टर्ड नाही आहे. आधी आपल्याला मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे. त्यासाठी फॉर्म 8 भरा. तर आपण आता फॉर्म 8 भरूयात. फॉर्म 8 भरण्यासाठी आपल्याला परत या होम स्क्रीनवर क्लिक केलं आहे आणि फॉर्म 8 ॲप्लिकेशन फॉर सेल्फ सबमिट. आपला इपिक ऑदर इलेक्टरवर क्लिक केलं आहे. पुन्हा एकदा आपला इपिक टाकूया तिथे. सबमिट. नाव येतं आहे. ओके. आता यापैकी काय करायचं आहे? इश्यू ऑफ रिप्लेसमेंट इपिक विदाउट करेक्शन, करेक्शन ऑफ एंट्रीज इन एक्झिस्टिंग इलेक्ट्रॉल रोल हे सिलेक्ट केलं आहे. ओके. महाराष्ट्र, जालना आपलं हे सगळं येत आहे. एच्या या नेक्स्टवर क्लिक केलं की बीचं आपलं हे ओपन झालं आहे. इथून मी आधार नंबर सिलेक्ट करेल आणि माझा आधार नंबर इथे मला एंटर करायचा आहे. अशा पद्धतीने मी आधार नंबर एंटर केला.
मोबाईल नंबर स्वतःचा आहे, तो नंबर इथे एंटर करूयात. ईमेल ID पण स्वतःचा एंटर करतो आहे. नेक्स्ट. करेक्शन कशात करायचं आहे आपल्याला? मला करेक्शन करायचं आहे माझ्या नावात, जन्मतारखेत आणि ॲड्रेसमध्ये व मोबाईल नंबरमध्ये. अशा पद्धतीने मी करेक्शन्स करतो आहे. नाव, मराठीत आपोआप येईल. आडनाव, माझी जन्मतारीख टाकेल. वरतून आधी वर्ष निवडा. आपला ॲड्रेस आपण आधारनुसार टाकूयात. इथे मराठीमध्ये बदल होतो आहे तर आपण इथून कीबोर्ड निवडू शकता. आणि आपल्याला कीबोर्डमध्ये कसं करायचं आहे ते कीबोर्डवरून आपण आपलं अक्षर बदलू शकता. पुन्हा कीबोर्ड पाहिजे असेल तर कीबोर्डवर क्लिक करा आणि जे टाईप करायचं आहे ते टाईप करू शकता इथून. अशा पद्धतीने आपला सगळा ॲड्रेस भरला आहे. आपला मोबाईल नंबर टाका आणि आपल्याला काही डॉक्युमेंट्स इथे अपलोड करावे लागतील. JPG किंवा PNG PDF या फॉर्मॅटमध्ये. आधार कार्ड आपण इथे घेऊ शकता नावासाठी. जन्मतारखेसाठी सुद्धा आधार कार्ड घेता येतं आहे, पॅन कार्ड घेता येतं आहे. आणि ॲड्रेससाठी सुद्धा आपण आधार कार्ड घेऊ शकत आहात. तर आपलं आधार कार्ड आपल्या कम्प्युटरमध्ये सेव्ह पाहिजे आणि ते आपण JPGमध्ये त्याची स्क्रीनशॉट घेऊन ठेवलं पाहिजे. तर ह्या सगळ्या आधार कार्ड्सचे आपण इथे तर अशा पद्धतीने मी सगळे आधार माझे इथे अपलोड केलेत, अटॅच केले आहेत. आणि आता मी नेक्स्टवर क्लिक करेल. प्लेसमध्ये आपली सिटी जालना. पुन्हा नेक्स्ट. हा कॅप्चा एंटर करायचा आहे. मी एकदा रिफ्रेश करून घेतो. हा कॅप्चा एंटर करतो. सेंड OTP वर क्लिक करेल. सेंड OTP क्लिक केल्यावर माझ्या इथे दिलेल्या मोबाईल नंबरवर हा मेसेज जाईल. सेंड OTP. कॅप्चा चुकला. पुन्हा एकदा कॅप्चा एंटर करूयात. सेंड OTP. एक OTP गेलेला आहे, तो OTP मी इथे एंटर करतो. OTP एंटर केला. प्रिव्ह्यू अँड सबमिटवर क्लिक. तर आपला सगळा फॉर्म इथे पाहायला मिळेल. माझं नाव, माझा आधार नंबर, मोबाईल नंबर, हे सगळी माहिती या फॉर्ममध्ये आपल्याला इथे आलेली आहे. काय काय करेक्शन्स आहेत वगैरे 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 ही सगळी माहिती इथे आहे. याला सबमिट करूयात. येस. अशा पद्धतीने माझा हा फॉर्म सबमिट होईल. सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर ही स्क्रीन येते ॲक्नॉलेजमेंटची आणि आपला ॲक्नॉलेजमेंटचा जनरल रेफरन्स नंबर आपल्याला इथं पाहायला मिळतो. हा नंबर आपण आपली जी ॲप्लिकेशन आहे, आपलं जे ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनची स्टेटस काय आहे हे ट्रॅक करण्यासाठी हा नंबर आवश्यक असतो. डाउनलोड ॲक्नॉलेजमेंटवर क्लिक करूयात. एक ॲक्नॉलेजमेंट आपली डाउनलोड झाली आहे आणि ओके बटनावर क्लिक करूयात. तर अशा पद्धतीने आपण आपला फॉर्म सबमिट केलेला आहे. तर हा होता आपलं करेक्शन करण्याबद्दलचा व्हिडिओ.
भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.